पोलीस स्टेशनच्या हद्दीत गॅस सिलेंडरचा अवैध धंदा महानगरपालिकेकडून उद्ध्वस्त। कित्येक दिवसापासून सिडको, सातपूर, आडगाव, म्हसरूड, पंचवटी, भद्रकाली जवळजवळ संपूर्ण नाशिक शहरात अर्थपूर्ण सहकार्यातून सर्रास सुरू असलेले अवैध धंदे आणि त्यातीलच एक त्रिमूर्ती चौक अमरधाममध्ये चालू असलेला बड्या राजकारणाचा वरदहस्त आणि छुपे अर्थपूर्ण प्रशासनाचे सहकार्य यातून सुरू असलेला गॅस सिलेंडरच्या अवैध धंद्यावर शेवटी राजीव गांधी भवन अतिक्रमण अधिकारी श्रीमती सुवर्णा दखणे यांच्या पुढाकारातून कारवाई करण्यात आली। दिनांक 2/3/2026 नवीन नाशिक विभागातील उंटवाडी स्मशानभूमी येथील मनपा जागेत चालू असलेला अवैध गॅस सिलेंडरचा धंदा उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी असलेली संपूर्ण गाड्यांमध्ये गॅस भरणारे मशीन, 50 ते 60 गॅस सिलेंडरच्या टाक्या जप्त करण्यात आल्या। काही दिवसांपूर्वी त्रिमूर्ती चौकात सुरू असलेल्या मटक्याच्या धंद्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, परंतु पोलीस प्रशासनाकडून याची विशेष कोणतीही दखल घेतली गेलेली नव्हती। गांजा एमडी विक्री सर्रास सुरू आहे, परंतु अर्थपूर्ण सहकार्यामुळे कारवाई कुठेही दिसत नाही। नाशिक शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या कार्यकाळात संपूर्ण नाशिक शहरातील अवैध धंदा करणारे आणि त्यांना पाठबळ देणाऱ्यांना चाप बसला होता। आता याचीच पुनरावृत्ती कधी होणार याची नाशिककर वाट बघत आहेत। नाशिक मनपा उपायुक्त दखणे मॅडम यांनी केलेली कारवाई कौतुकास्पद असली तरी देखील नागरिकांमधून ही लिखावा कारवाई तर नाही ना, असाही प्रश्न समोर येत आहे। 2-4 दिवसानंतर हे सगळे धंदे परत सुरळीत सुरू होतील अशी नागरिकांमधून चर्चा आहे। या कारवाई दरम्यान अतिक्रमण उपायुक्त श्रीमती सुवर्णा दखणे, विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे, नवीन नाशिक अतिक्रमण विभाग प्रमुख निखिल तेजाडे व इतर कर्मचारी यांनी ही कारवाई केली आहे। नाशिककर इतर गांजा, ड्रग्ज, मटका, जुगार, अड्डा, अवैध दारू व्यवसाय यांच्यावर कारवाई कधी आणि होय की नाही याच्या प्रतीक्षेत। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी स्वप्नील गायकवाड।